नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युमॉल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका जाहिरातीविषयी चर्चा करणार आहोत। ही जाहिरात जी काही आहे तर यामध्ये पदांची संख्या जेव्हा तुम्ही पाहाल ना, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटू शकतं की गट क किंवा गट ड ची जाहिरात असावी। तब्बल 2795 इतकी मोठी ही जाहिरात आहे। मित्रांनो, ही जी जाहिरात जी आहे ना तर ही क्लास 1 पदांची आहे। गट अ पशुधन विकास अधिकारी नावाचं या ठिकाणी एक पद आहे। महाराष्ट्रामध्ये जे काही पशुवैद्यकीय दवाखाने असतात तर त्यामध्ये असणारे हे पद, ज्याला इंग्लिशमध्ये LDO देखील म्हटलं जातं, लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर। साधारणतः 2 ते 3 वर्षांनी 200-300 पदांची वगैरे या पदांची जाहिरात नेहमीच असते। पण या ठिकाणी थोडंसं म्हणजे मंत्रालयीन स्तरावर किंवा त्या डिपार्टमेंट अंतर्गत बरेच चेंजेस झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी बरेचसे पद नव्याने तयार करण्यात आलेले आहेत आणि एकूण 2795 इतकी अतिप्रचंड अशी जाहिरात या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। साहजिकच सगळ्यांना वाटू शकतं की आम्ही फॉर्म भरू शकतो का? पण मित्रांनो, या ठिकाणी फक्त BVSC म्हणजेच बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ही ज्यांची डिग्री आहे ना तर हेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। म्हणजे एकंदर तुमचं शिक्षण हे तुम्ही कोणती डिग्री घेतलेली आहे हे फार महत्त्वाचं ठरतं। बऱ्याच वेळेस आपण साध्या डिग्री घेतो किंवा BA, BCom किंवा BSc, पण स्पेसिफिकली अशा पद्धतीची ज्यांनी डिग्री घेतलेली आहे आणि एवढी जेव्हा मोठी जाहिरात येते तेव्हा त्या विद्यार्थ्यांची लॉटरी लागली असं आपण म्हणू शकतो। त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो। या BVSC साठी महाराष्ट्रातले त्या ठिकाणी एकूण ज्या काही कॉलेजेस आहेत साधारणतः त्यांचे 5 कॉलेजेस आहेत। एक नागपूरला, मुंबईला, उदगीर, त्यानंतर शिरवळला एक आहे आणि मला वाटतं अकोल्याला एक आहे। म्हणजे जे काही कॉलेजेस आहेत तर ते गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि दरवर्षी साधारणतः 300 ते 350 विद्यार्थी ही डिग्री घेऊन महाराष्ट्रात बाहेर पडतात। म्हणजे एकूण तुम्ही विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली ना तर मागील 10 वर्षांमध्येही जेवढे या ठिकाणी हे डिग्री झालेले विद्यार्थी असतील तर ते सगळे विद्यार्थी काही अभ्यास न करता फक्त फॉर्म जरी भरला ना तरी देखील या ठिकाणी क्लास 1 होऊ शकतात, अशी एकंदर ही परिस्थिती आहे। आता या ठिकाणी जागांचं विभाजन आहे। जागांचं विभाजन जास्त काही पाहायची गरज नाहीये, कारण कॉम्पिटिशन ही तुलनेनं फार कमी आहे मित्रांनो। आणि अगदी ह्याची लेखी परीक्षा होईल का नाही ही देखील त्या ठिकाणी शंका आहे, कारण साधारणतः मुलाखतीसाठी आपला एक ट्रेंड असतो की एकाच 3 विद्यार्थी घेतले जातात। आता इथं 2795 एवढ्या जागा येतात, 7 ते 8 हजार विद्यार्थी सरासरी जास्तीत जास्त फॉर्म भरतील। म्हणजे एकंदर सध्या तरी अशी पॉसिबिलिटी आहे की यांना त्या ठिकाणी विदाऊट एनी रिटर्न एक्झाम डायरेक्ट मुलाखतीला बोलवल्या जाऊ शकतं। आणि इथं जाहिरातीमध्ये देखील त्यांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे की एकंदर जेवढे जे काही अर्ज येतील तर त्या अनुषंगाने ठरवण्यात येईल की लेखी एक्झाम घ्यायची का नाही। थोडंसं ज्यांचं BVSC झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पुढच्या गोष्टी पहा, कारण ही त्या ठिकाणी काही वर्षांमध्ये नाही तर काही दशकांमध्ये येणारी अशी संधी आहे तुमच्यासाठी। फॉर्म भरण्याबद्दल तुम्ही बिलकुल रिस्क घेऊ नका। अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तर तो तुम्ही 29 एप्रिल पासून तुम्हाला हे अर्ज भरता येतील ते 19 मे पर्यंत, म्हणजे साधारणतः एक 20 दिवसांचा बऱ्यापैकी कालावधी त्यांनी दिलेला आहे। ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचे, त्यानंतर चलनाद्वारे देखील तुम्हाला परीक्षा शुल्क वगैरे भरता येईल। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या। वेतन श्रेणी जी काही आहे तर साहजिकच क्लास 1 ची पोस्ट आहे मित्रांनो। S20चं त्या ठिकाणी वेतन आहे 56,100 ते 1,77,500 या पद्धतीचं हे वेतन असणार आहे। पात्रता काय आहे तर पात्रता त्या ठिकाणी भारतीय नागरिक असावं। किमान वय जे काही आहे तर ते 18, आता 18 वर्ष तर कुणाचंच नसणार आहे, कारण साहजिकच 12वी 18व्या वर्षी होते साधारणतः आणि पुढं ही 4.5 वर्षांची डिग्री। म्हणजे एकंदर तुम्हाला कमाल वयाची जी काही अट आहे ही फक्त लागू राहणार आहे। अराखीव म्हणजेच खुल्या गटातले जे काही विद्यार्थी आहेत ओपनमध्ये तर त्यांच्यासाठी 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे। मागासवर्गीय किंवा EWS कॅटेगरीमध्ये किंवा अनाथ कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी येतं तर यांच्यासाठी 43 इतकी वयोमर्यादा आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी पुन्हा त्या ठिकाणी 43 इतकी त्यांना वयोमर्यादा दिलेली आहे। दिव्यांग उमेदवारांसाठी 45 ची अट आहे। म्हणजे एकंदर त्या ठिकाणी 38 ते 45 या रेंजमध्ये कमाल वयोमर्यादा आपल्याला वेगवेगळ्या गटानुसार कॅटेगरीनुसार पाहायला भेटते। शैक्षणिक अर्हता काय तर साहजिकच जी काही BVSC बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ही पदवी ज्यांची पूर्ण झालेली आहे तर हे विद्यार्थी
हा फॉर्म भरू शकतात। साहजिकच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचा फायदाच होणार आहे। BVSC नंतर बऱ्याच जणांनी MUVSC देखील केलेलं असू शकतं, तर ते त्या ठिकाणी जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे होईल तर त्या ठिकाणी प्रेफरन्स भेटू शकतो। आता इथं पुढचा मुद्दा आहे की निवड प्रक्रिया काय, म्हणजे याच्यावरून तुम्हाला एकंदर अंदाज येईल की लेखी एक्झाम होईल का नाही। प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही। म्हणजे जर लेखी परीक्षा घ्यायचं जर ठरलं तर अशा वेळेस फक्त तुम्ही BVSC झालेले आहात म्हणून तुम्ही मुलाखतीला लागलीच पात्र असणार नाहीत, ही त्यांनी एक नोंद करून ठेवलेली आहे। जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये जी काही शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव जे काही आहे तर यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चालणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल। म्हणजे एकंदर त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुलनेनं जास्त प्रमाणामध्ये जर फॉर्म आले तर अशा वेळेस त्यांनी कदाचित हा क्रायटेरिया जो काही आहे शैक्षणिक पात्रतेचा तर तो वाढवू शकतात किंवा त्या ठिकाणी एखादी चालणी परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा आयोजित केल्या जाऊ शकते। चालणी परीक्षा घेण्याचे जर निश्चित झाले तर त्याची अर्हता आणि त्यासोबतच अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही। ठीक आहे, पण तरी देखील या सगळ्याच गोष्टी दुय्यम आहेत, कारण जागांची संख्या इतकी प्रचंड आहे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये हे पासआउट झालेले विद्यार्थी जे काही आहेत तर हे इतके मर्यादित आहेत की त्यामुळं या ठिकाणी जवळजवळ मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये जे पासआउट झालेले आहेत आणि ज्यांनी कमाल वयोमर्यादेचा क्रायटेरिया पूर्ण करता येत ना तर ते साहजिकच या ठिकाणी सहजपणे या पदावर विराजमान होऊ शकतात। अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे तर साहजिकच तुम्हाला MPSCच्या साईटवर जाऊन प्रोफाईल तयार करावी लागेल। प्रोफाईल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करावं लागेल आणि त्या ठिकाणी जे काही आवश्यक कागदपत्र वगैरे आहेत तर ते भरून आणि फी भरून तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे। तर इथं या ठिकाणी मित्रांनो एक अत्यंत एका स्पेसिफिक विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच पशुसंवर्धन विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। तुमच्या परिचयामध्ये जर कोणी BVSC MUVSC झालेले विद्यार्थी असतील तर त्यांना अवश्य ही माहिती कळवा मित्रांनो। साहजिकच थोडंसं त्या ठिकाणी काही जण हिरमुसलेले असतील की आम्हाला ही संधी नाही आहे, इतकी मोठी जाहिरात आहे, पण काही हरकत नाही आहे। अशा पद्धतीच्या जाहिराती इतरही विभागांच्या येतील अशी अपेक्षा करूया आणि या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।